तिथे कुठं गेली ही ना तिथे चाल ना बावळ्यात. ए अगं तिथे कसलं मारतीस अगं वर जाऊन देते मला सांग मी कसं दिसतोय आज चांगला दिसतोय का का म्हणजे अगं आज दाजीसनी कोर्टात नेणार आहेत हा आणि मला माहितीये कोर्टात का नाही लय फोटो काढणारी माणसं असतात मग माझं पण मी तिकडं असं फोटो काढणार आणि मी दाजींवर पण एका नाही 3-4 फोटो काढणार असो हो असं टोन्या तो काय मांडव आहे का तिथं फोटो काढायला आणि असं बी लहान पोरांना कोर्टात येऊन देत नाही त्यामुळे तू यायचं नाही समजला का दीदी जायत ना टोन्या जरा पावडरचा डबा आण र पावडरचा डबा कशाला ग अरे मला तोंडाला लावायची मी चांगली दिसायला नकोय फोटो काढायचा आहे ना कसलं फोटो आता त्या कंपाऊंडरच्या विरोधात साक्ष द्यायचं म्हणल्यावर बातमीवाले काढतीलच माझा फोटो पण बघा त्या कंपाऊंडरचा कसा डाव पलटून टाकते ते तुम्ही नुसतं वाटोळं करायचंच बघा तूच वाटोळ करतीयस मी मत चांगलं करतीय त्या कंपाऊंडरची किरडी ढासाळली त्याची त्याच्या पालखीचा निघाला धूर त्याच्या भाऊ दादा मंगलताई झाला का लवकर उरका हा चला 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 आहे कशाला त्रास करून घेते या वयात ह्या वयात माझी अरे मी काय म्हातारी झाली वैर मुडद्या अरे रस्त्याने चालली तर सगळी माझ्याकडे बघतात तुम्ही काय पिक्चर मध्ये काम करता का हो हिरोईन गत दिसता आता कोर्टात गेल्यावर बघ सगळ्यांच्या नजरा त्या माझ्यावरच पडत्या हा जे पण तुला कसं दिसणार ग ही समधी माणसं तुझ्याकडेच बघते ती अरे मला दिसू नाही तर न दिसू पण लोक माझ्याकडे बघतात ना ते मला बराबर कळतं बघ बाबू चल कंपाऊंडरच्या विरोधात कधी साक्ष देते ना असं झालंय बघ मला अगं आहे आज नाही साक्ष होणार कोर्टात अगं नुसते ओळखी पाळखी होणार आहे तू नको येऊस आणि आता हे बघ पावसाचे दिवस आहेत आणि तू जर आजारी पडली तर साक्ष द्यायच्या वेळेला सगळा गोंधळ होईल हा बाबू बराबर आहे तुझं तो मुर्दा आहे ना नेमका माझ्या आजारपणाचा फायदा घ्यायचा त्याचा मुर्दा बसवला त्याचा बर ठीक आहे जावा तुम्ही मी थांबते घरातच होय होय लवकर चला चला तू कुठं नवरा व्हायला चाललास रे अरे कोर्टात लहान मुलांना घेत नसतात तू इथंच थांब आणि आत्यांवर ध्यान ठेव तर तो लो मोठा पोखता गडी नाही का लागून गेला माझ्यावर ध्यान ठेवायला बाबा दादा मंगलताई अहो चला लवकर उशीर होतो इथं त्या म्हातारीला नका घेऊन येऊ उगाच गोंधळ घालायची कोर्टात जाऊ मूड द्या तुझंच मोड बसवूचं तिकडे कोर्टात घरातल्या ठेवायचं आणि बाहेरच्या उचापती करायच्या ह्याच गुणानं बघ तुझी बायको गेली पळून काढला का विषय बायकोचा हा हिची गाडी माझ्या बायकोरच घसरते जेव्हा बघा तेव्हा ए बजा चल लवकर येत नाही तर ही माझ्या बायकोची पूर्ण कुंडली काढेल होय होय हो बाबा दादा अहो चला लवकर आता तरी येणारच मी बघाच कसा गोंधळ घालती ती काय थांब ना ऐक ना जरा तर तुला माझं ऐकतेस ना तेव्हा मी तुझं ऐकायला चला चला अरे तुम्ही येताय का जाऊ मी एकटीच ए अगं जे अगं कुठं निघालीस अगं ती पुसली तर पण तिकडे गाडीत निघाली पण ती हा अरे गेली होय आणि मग मुर्दी आधीच नावे सांगायचं मला अगं जग मी कवा सांगणार तुला अगं तू यांच्याबरोबर भांडत बसलीस आणि ते निघाली तिकडे गेली तर जाऊन देत की जरा पण लपाछपी खेळू हा आता काय मला दिसतंय वय लपाछपी खेळायला मग आपण आंधळी कोशिंबीर खेळू तुझी आंधळी कोशिंबीर दाखवत डॉक्टर
डॉक्टर न्याय मिळालाच पाहिजे, डॉक्टर न्याय मिळालाच पाहिजे, डॉक्टर न्याय मिळालाच पाहिजे, डॉक्टर न्याय. मिळालाच पाहिजे. मूर्खच ही माणसं, यांच्यामुळे चांगली माणसं नीट काम करू शकत नाही. शिखरे शिखरे, येस मॅडम. तैयारी झाली का? वो रेडी है ना कोर्ट में आने के लिए? कुछ नाटक तो नहीं किया? तू दिलेल्या प्रत्येक घावाचा बदला मला घ्यायचा आहे दिव्या सिंग. तुझ्या आयुष्यातली ही सगळ्यात अविस्मरणीय केस ठरणार आहे. तुझ्या डोळ्या देखत मी सुटून जाईल आणि तुला हात चोळत बसावा लागेल. हा शब्द आहे या दिव्या सिंगचा. सगळे पुरावे फाईल मध्ये लावलेत ना? हो मॅडम, तरी तुम्ही एकदा नजर टाका. हो, मी बघते. तुम्ही त्याला घेऊन या. ओके मॅडम. मॅडम, दिव्या मॅडम का त्रास देत आहे उगाच मला? मी खरंच काहीच नाही केलंय. तुला जे काही बोलायचं आहे ना ते जज साहेबांसमोर बोल. तसंही तू नौटंकी करण्यात खूप माहिर आहेस, पण तुझी ही नौटंकी फार दिवस चालणार नाहीये. मॅडम शिखरे, ब्रेकिंग न्यूज. या गावच्या माणसासाठी देव माणूस असलेले आणि पोलिसांना देवीसिंग वाटणारे डॉक्टर यांना आज पोलीस कोर्टात घेऊन जाणार आहेत. तुम्ही पाहताय त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज किती गर्दी उसळल्या. डॉक्टरला डॉक्टर, डॉक्टरला न्याय, डॉक्टरला न्याय, डॉक्टरला न्याय, डॉक्टर न्याय, डॉक्टर न्याय. डॉक्टर, डॉक्टर तुम्ही देव माणूस आहात. तुम्ही माझ्या बायकोला मरणाच्या दारातून परत आणलंय. आज माझी लेकर त्यांच्या आई सोबत आहेत ते फक्त तुमच्यामुळे. माझ्या कातड्याचे जोडे करून तुम्हाला घातले तरी तुमचे माझ्यावरचे उपकार फिटणार नाहीत.
तुम्हाला काय होणार नाही डॉक्टर साहेब, तुम्हाला काय नाही होणार. हो काय करताय तुम्ही? मी काही देव नाहीये, तुम्ही प्लीज माझ्या पाया नका पडू. तुम्ही देवच आहात आमच्यासाठी, आमचे देव माणूस आहात. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही. डॉक्टर न्याय मिळालाच पाहिजे, डॉक्टर न्याय मिळालाच पाहिजे, डॉक्टर न्याय मिळालाच पाहिजे. या दिव्या मॅडमलाच बघितलं पाहिजे, यांच्यामुळे ते सगळं होतंय. हो, यांच्यामुळे त्या माणसाला त्रास होतोय. हो, यांच्यामुळे त्या माणसाला त्रास होतोय. हो, यांच्यामुळे त्या माणसाला त्रास होतोय. डॉक्टर न्याय मिळालाच पाहिजे, डॉक्टर न्याय मिळालाच पाहिजे. प्लीज थांबा, मला हे चालणार नाही. दिव्या मॅडम मला विनाकारण त्रास देत नाहीयेत, त्यांची ड्युटीच करतायत. आणि मला माहितीये ना, मला काहीच होणार नाही, कारण मी निर्दोष आहे, मी काही केलेलंच नाहीये. तुम्ही प्लीज माझ्यासाठी कायदा हातात नका घेऊ. शिखरे, घेऊन चला याला. आज डॉक्टरच्या केसची सुनावणी आहे. अहो 10 खुनांचा आरोप आहे त्याच्यावर. मला नाही वाटत त्या केसचा निकाल लागायला फार वेळ लागणार म्हणून. त्या डॉक्टरच्या विरोधात सबळ पुरावे आहेत म्हणे. आता फक्त फाशी की जन्मठेप एवढंच आपण बघणार. यातलं काही होणार नाही. डॉक्टर सुटणार आणि मी सोडवणार त्यांना. त्यांनी काही केलंच नाही तर त्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळतील कसे? डॉक्टरी पेशाला काळीमा फासेल असं कृत्य केलं ह्या माणसानं. मी जर तुमच्या जागी असतो तर ही केस कधीच घेतली नसती. अतिशय थंड डोक्यानं खून केलं या माणसानं. खरं तर ह्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. याला बाहेर थांबा, मी आलेच. डॉक्टर, हे जे आरोप तुमच्यावर केले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला तुमचे गुन्हे मान्य आहेत का? हे सगळे खून तुम्ही कोणत्या उद्देशाने केले आहेत? अहो काय बोलतोय तुम्ही हे सगळं? मी साधा सरळ लोकांची सेवा करणारा माणूस आहे. गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात. मी असं करणं शक्य आहे का? तुमच्या विरोधात म्हणे पोलिसांकडे भक्कम पुरावा आहे. हो थांबा जरा, चव्हाण ठीक आहे चला. अहो थांबा, मला प्रश्न विचारायचे. डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं की दिवस सोडून घेतात? काय खरंच तुम्ही आरोप केले? तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या केसचा स्टडी केलाय मी. आपल्याच बाजून निकाल लागणार याची खात्री देतो मी तुम्हाला. ब्युटिफुल. डॉक्टर, कोण आहे रे ही? काय? हा सॉरी, कोण आहेत ह्या? ह्या मिस आर्या ह्या खूप नामांकित वकील आहेत, म्हणून तर त्या कमी वयात फेमस झाल्या. आजपर्यंत त्या एकही केस हारल्या नाही. अच्छा,
मजा येईल. अहो तुमची केस त्यांच्याकडेच आहे. तुम्हाला कोर्टात त्यांच्याच प्रश्नाला सामोरं जावं लागणार. त्या कितीही मातबर असल्या तरी काळजी करू नका. मीही खूप केस जिंकलेले आहेत. हा आता फी थोडी जास्त आहे माझी, पण जीवापेक्षा पैसा जास्त महत्वाचा असतो का? सत्याचं पारडं नेहमी जड असतं आणि तुम्ही काहीच केलं नाही तर आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही. ब्युटिफुल. काय झालं? काही चुकलं का माझं? तुम्ही नाही ना केले खून? अहो तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस असा अजिबात करू शकणार नाही. मीच केले सगळे खून. आता बोल, लढाल माझी केस? हो. का नाही, मी लढेन तुमची केस. अहो माझं कामच आहे ते. नाही लढायची, मला गरज नाही तुमची. निघा. अहो माझ्यापेक्षा चांगला वकील तुम्हाला इथं कुठेच मिळणार नाहीये. मी लढेन तुमची केस. हे बघा चुकताय तुम्ही. आर्या मॅडमना हरवण्यासाठी ना माझ्यासारखा अनुभवी वकील पाहिजे. मला तिला हरवायचं नाहीये, जिंकायचंय. म्हणजे हे बघा तुम्ही स्वतःला कितीही शाणे समजत असाल ना तर हे तुम्हाला खूप महागात पडेल. माझं ऐका. हवं तर मी माझी फी कमी करतो. मी लढेन तुमची केस. तुम्ही फुकटात जरी लढतो म्हणाला तरी नकोय मला. अहो पण मला गरज नाही तुमची. माझं मी बघून घे. निघा. हा माणूस सायको वाटतोय. काय बोलतोय त्याचं त्याला तरी कळते का? अहो पण मी काय म्हणतोय? निघा म्हटलं ना. काही सनकी माणूस आहे. खरं तर याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अहो तडपडून मेला पाहिजे. एवढ्या केसेस पाहिल्या पण असा विचित्र माणूस बघितला नाही मी. काय झालं? तुम्ही तुमच्या आशेलाबद्दल असं कसं बोलू शकताय? अहो एक नंबरचा विचित्र माणूस आहे. अहो याच्यावर जे 10 खुनाचे आरोप झालेत ना ते यानेच केलेत आणि तरी सुद्धा म्हणतो वकिलाची गरज नाहीये. काय? त्याने तुमच्याजवळ गुन्हे कबूल केले? हो ना. मी पण बघतोच हा केस कसा जिंकतोय. तो कसला जिंकतोय? तुम्ही जर त्याच्या बाजूने लढला असता तरी तो हरलाच असता. सरकारी पक्षाच्या वतीनं आर्या देशमुख केस लढते. भर कोर्टात ती त्याला उघड पाडेल. नाही, इतका सहजासहजी हार मानणारा नाहीये. काहीतरी वेगळाच प्लॅन त्याच्या डोक्यात सुरू आहे. ते कळेलच आपल्याला. ब्युटिफुल.